ते असे अकाली जातील असं वाटलं नव्हतं. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्यानं राज्यातल्या नेतृत्वात पोकळी निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी देखील पोस्टच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या, तर केंद्रीय मंत्र्यांनी सुद्धा ट्विट करत आपल्या भावना आणि सहवेदना व्यक्त केलेल्या आहेत. खंबीर नेता, उमदा सहकारी गमावला असं उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत. आणि अजित पवार हे दिलखुलास होते, दीर्घद्वेषी नव्हते, हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू उद्धव ठाकरेंनी सांगितलेले आहेत. तर विविध नेत्यांनी आपल्या पोस्टच्या माध्यमातून अजित पवारांबद्दल काय भावना व्यक्त केल्यात आपण पाहतोय. सचिन तेंडुलकर, माजी क्रिकेटपटू, अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झालं. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावलाय. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती. क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेची देखील पोस्ट समोर आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनानं व्यथित झालोय. माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत. मोहम्मद अझरुद्दीन यांची पोस्ट आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या बातमीनं मला मोठा धक्का बसलाय. त्यांचे कुटुंबीय आणि प्रियजनांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला चिरंतन शांती लाभो आणि कुटुंबियांना हे मोठं नुकसान सहन करण्याची शक्ती मिळो. आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विट केलंय. अजितदादांच्या निधनाची बातमी ही धक्कादायक आहे, शब्दच नाहीत. दादांसोबत गेली 5-6 वर्ष काम करण्याची संधी मिळाली. पहिली सरकारमध्ये आणि नंतर काही दिवस विरोधी पक्षात. विधिमंडळ कारभारावर असलेली रुबाबदार पकड आणि प्रेमळ स्वभाव हा अनेकांना आवडायचा. मी हे विरोधी पक्षात असताना देखील अनेकदा जाहीरपणे म्हटलं होतं. आजची बातमी खरंच धक्का देणारी आहे. अजितदादांना आणि दुर्घटनेतील त्यांच्या सहकाऱ्यांना विनम्र श्रद्धांजली. पंकजा मुंडेंचं ट्विट समोर आलंय. तुम्ही जीवाला चटका लावून गेलात, तुम्ही सदैव स्मरणात राहाल. तुमच्यासोबत प्रवास केला, चर्चा केल्या, अगदी गप्पाही खूप मारल्या. तुमच्या भाषणातून, विनोद बुद्धीनं तुम्ही अनेकांना स्पष्ट बोलूनही हसवलं. या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत. अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाचे दिलदारपणा, दिलखुलासपणा हे सगळे पैलू अनेकांनी खूप जवळून अनुभवलेले आहेत. आणि आज अजित पवार असे अचानक गेल्यानंतर, त्यांच्या निधनानंतर प्रत्येकाला अजित पवारांच्या या वेगवेगळ्या पैलूंची आठवण होतीये. काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळी शरद पवार बारामतीमध्ये पोहोचले होते. तर रुग्णालयाबाहेर देखील कार्यकर्त्यांची गर्दी मिनिटागणिक आपल्याला वाढताना दिसतीये. कार्यकर्त्यांना हे पचवणं, स्वीकारणं प्रचंड कठीण आहे की आपला हक्काचा नेता, राजकारणातला दादा माणूस आपण आज गमावलेला आहे. आज तो आपल्यात नाहीये.